जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका 10 वर्षांनी होत आहेत, त्यामुळं मतदारांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उमेदवारसुद्धा बरेच दिवस या संधीची वाट पाहत होते. आता ही संधी या निमित्ताने आलेली आहे आणि पुन्हा एकदा लोकांचं जे लोकशाही आहे ते आता जिल्हा परिषदेमध्ये सुरू होणार आहे. अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक काय वाटते? राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळेल? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विस्तारलेली आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं फार चटका सगळ्या मतदारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे. मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी सहानुभूती आहे अजितदादांची निश्चितपणानं लोक दाखवतील असा विश्वास आहे. आता रोहितदादांनी पण मतदान केलं, त्यावेळी त्यांनी म्हटलं की 12 तारखेला अजितदादांची एकत्रीकरणाची जी इच्छा होती ती आम्ही बोलून दाखवणार आणि 12 तारखेला याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन सगळीच मांडणार आहे. ठीक आहे ना, त्यांनी आता भूमिका त्यांची काय आहे आम्हाला माहिती नाही. फक्त आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण यायची आवश्यकता नाही. अजितदादांच्या निधनानंतर ह्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर तुमच्याशी काही बोलणं म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमदार मंत्री आहेत त्यांच्याशी या संदर्भातलं काही बोलणं? काही नाही, त्या दिवशी फक्त सुनेत्रा वहिनींचं शपथविधीसाठी आपली बैठक झाली. तशी बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण सगळेजण प्रचंड एक दुःखाच्या ह्याच्यामध्ये होते. प्रचंड असा झटका बसलेला होता आणि एक ॲटोबॉम्ब पडावा असं राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्यावर पडलेला होता. त्यामुळे सगळे सुन्न होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पवार साहेबांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहेत. काही शंका मनामध्ये आहेत, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे? त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आधीच चौकशी लावलेली आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे. त्यातून जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामुळे चित्र स्पष्ट होईल. जे अहवाल सादर केले जातात ते अगदीच दाखवायची म्हणून काही दाखवले जात आहेत. जे महत्वाचे काहीतरी येणं गरजेचं ते येत नाही असं. आता एक यातला महत्त्वाचा घटक म्हणजे पवार साहेब, त्यांनी सांगितलं हे काय अपघात नाही, हे प्युअर ॲक्सिडेंट आहे, अपघात असं सांगितलं त्यांनी. पण पवार साहेबांनी आता बैठका म्हणजे कौटुंबिक बैठका पवार कुटुंबियांच्या सुरू झालेल्या आहेत कालपासून. विशेषतः मोठ्या पवार साहेबांनी यामध्ये लक्ष घातल्याचं नाही. त्यामध्ये बघा त्यांच्या बैठका त्यांचं सातत्याने कुटुंब हे एकत्रच होतं. दीपावळीच्या वेळेला सुद्धा ते सारखे एकत्र येत होते. आतासुद्धा काही 10 दिवस काल होते, 10वा दिवस काल होता आणि या त्यांच्या विधीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं असेल आणि त्यांनी काय जे चर्चा केली ते आपल्याला काय समजण्याची काही आवश्यकता नाही. हसन मुश्रीफांना नेमकं काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे असं वाटतं? हसन मुश्रीफांना नेमकं असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल. सुनीताताईंनी जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार असणार? आम्हाला करावं लागेल. पवार साहेबांच्या खासदारकीची टर्म लवकरच संपणार आहे, त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की पवार साहेबांनी निवडणूक लढवावी. महाविकास आता हा त्यांचा आहे बघा, महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की काय करावं. काल मी संजय राऊतांचं ऐकलं ते पवार साहेबांना राज्यसभेत पाठवणार आहेत. त्याबद्दल मी संजय राऊतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. नाही, अजितदादांच्या एकूणच या सगळ्या अपघाती मृत्यूबद्दल खरं तर तुमच्याच पक्षाचे काही आमदार आहेत ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि एकीकडे उच्चस्तरीय चौकशी सध्या सांगितलं ना. बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत. ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करत आहेत त्याबद्दल चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचं आणि अपघाताचं राजकारण करू नका असं आवाहन केलं. नाही, त्यांनी काय केलं की रामदास कदमाने जे वक्तव्य केलं होतं सुनील तटकरेच्या बाबतीत, त्याबद्दलचं मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य आहे ह्यात आपापल्या दृष्टीने राजकारण लोक करू नये आणि हे ते एक युतीचे घटक असताना सुद्धा असं वक्तव्य रामदास कदम करतायत, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय बोलले असावेत असं मला वाटतंय. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय, विशेषतः विरोधक असतील किंवा सत्ताधाऱ्यांमध्ये देखील. नाही, मला असं वाटतं, मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो. आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती
की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती. आता पवार घराणं हे 3 दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात. ते पुरोगामी घराणं आहे आणि त्यामुळे 3रा दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यपदाची शपथ दिली. आता मला एक सांगा, प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करत आहेत आणि सुनील तटकरे हे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मग आता मला सांगा, दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची? मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना. ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कुणी बोलवायची, कुणी ते सांगा ना. अध्यक्षाने बोलवायची ना. मग सुनील तटकरे व्हिलन कसे? राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशानं बोलवायची. मग प्रफुल्ल पटेल हे व्हिलन कसे? मला हेच कळालेलं नाही. ज्या पक्षाची नेत्याची जबाबदारी तेव्हा त्यांच्यावर दुर्दैवानं नीतीनं टाकलेली आहे, त्यांनी जर काही पुढं पाऊल टाकलं आणि मिटिंग बोलवली आणि सुनेत्रा वहिनीलाच उपमुख्यमंत्री केलं तर ते व्हिलन कसे काय ठरवू शकतात? पण ह्या सगळ्या प्रक्रियेवर ठरवलं या संदर्भात कोण ठरवण्याचा प्रयत्न करते त्यांना तर मला माहिती नाही. ते तुम्हीच आता बोलल्यावर कळालं मला. संजय राऊत या सगळ्या प्रकरणावरती वारंवार तुमच्यावरती तुमच्या पक्षावरती टीका करताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी हा भाजपचा गुलाम झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा वेगळा पक्ष आहे. आता यांनी कुणी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. आता तो निर्णय घेण्याची समर्थ सुनेत्रा वहिनी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. याच्यात आता ही लुडबुड का करतायत आणि विनाकारण आमच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही सगळे दुःख शोक सागरात बुडालेले असताना ही मंडळी का डिवचत आहेत ही शंका मलाही आहे. समन्वय अजूनही कायम आहे. मतदान शहरातल्या मतदारांचं आता नावं काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदार यादीत पाहायला मिळत आहेत. अगदी दुबार मतदारांची संख्या देखील वाढल्याचं दिसते. आता दुबार मतदानाच्या वेळेला त्यावेळेला निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले होते, ज्यांची दुबार नावं असतील त्यासमोर लिहा आणि त्यांच्यावर लिहून घ्या. मी इथं मतदान करणार, दुसरीकडे करणार नाही, असे जे जे करतील त्याच्यावर त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. अजितदादांच्या प्रकरणावरून तुम्ही जी काही वक्तव्य केली, एका बाजूला संजय राऊत तुमच्यावर त्या संदर्भामध्ये तुमच्यावर टीका करतायत, दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवारांनी मात्र तुमचं समर्थन केलेलं आहे किंवा तुम्ही जी काही भावना व्यक्त केली ती प्रामाणिक भावना नाही. आता त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं आपलं काय नाही ना. तुमच्या एक लक्षात येत नाही की माझ्या नेत्याचं दुःखद निधन झालेलं आहे, ज्यानं मला 30-40 वर्ष सांभाळलं आणि ह्याबद्दल माझं विधान कुठे काय आहे? संजय राऊत कशाबद्दल टीका करतात मला काय संबंध नाही. मी वक्तव्य केलं होतं की जे घडलंय ते मी बोललो होतो. आता ती गोष्ट त्यांना का लागावी हे मला काही कळालं नाही. वडेट्टीवारांचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी याबद्दलच्या माझ्याबद्दलच्या भावना ज्या चांगल्या व्यक्त केल्या त्याबद्दल. जिल्ह्यातल्या 2 नंबरच्या जागा तुम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवत आहे. किती जागा निवडून येतील वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल. साहेब, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की चंदगडमध्ये विरोधकांकडून पैशाचा मोठ्या प्रमाणावर रात्री वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे चंदगडमध्ये. ठीक आहे, पुढं आता जे हे करतायत ते राष्ट्रवादी आरोप करतायत म्हणून असं आलो मला. महानगरपालिकेत काल महापौर उपमहापौर झाला. राष्ट्रवादीच्या हातात आता नेमकं काय त्या ठिकाणी असणारं सत्तेमध्ये? नाही, आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 1.25 वर्षाचं महापौरपद ठरल्यामुळं महापौरपद येण्याची शक्यता कमी आहे. परंतु CM साहेबांना आम्ही जर पटवून दिलं आणि जर दिवस कमी झाले तर महापौरपद द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. दुसरं कुठली समिती? उपमहापौर आणि आम्ही मागेल ती समिती. आम्हाला वजा करून आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकारण होणार नाही. कारण आणि मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींचं विशेषतः शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत की प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते मला विचारतायत, मला बोलावतायत. नगरपालिका निवडणुकीमध्ये मार्करचा वापर करण्यात आलेला होता, या निवडणुकीत पुन्हा शाईचा वापर करण्यात आला. नाही, त्यावेळेला प्रचंड टीका झाल्यामुळं पुन्हा त्यांनी आता यावेळेला शाई आणलेली आहे. दादा गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती सर्व व्यवस्थित होण्यासाठी किती काळ जाईल? राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पण काही केली जाईल का? त्याची काही चर्चा झाली? आता नाही. आता जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्ही सगळे बसणार आहोत आणि मग आपण सुनेत्रा वहिनी, त्यांचं सगळं कुटुंबीय, राष्ट्रवादी सगळे खासदार, आमदार, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून
हा निर्णय होईल. साहेब, पार्थ पवार असतील, रोहित पवार असतील, या सगळ्यांना आजोबा म्हणजे शरद पवार या नातवांना आता मार्गदर्शन करणार आहे. काय सांगू शकतील किंवा काय नाही, तो त्यांचा कौटुंबिक मामला आहे. आज तरी कागदावर आम्ही दोन पक्षी वेगवेगळे आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.